तुम्ही हे गुलाबजामुन बघा किती छान दिसतात, तसेच खायलाही खूप छान लागतात. हे गुलाबजामुन बनलेत ब्रेडपासून. तर चला मग आपण ब्रेडपासून गुलाबजामुन बनवूया. नमस्कार, मी सुजाता आणि सुजाता साऊंड रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. इथे मी 3 ब्रेड घेतलेले आहेत. ह्या ब्रेडचे जे कड आहेत ते आपल्याला कापून टाकायचे आहेत आणि नंतर या ब्रेडला कापून कट करून घ्यायचं आहे. नंतर या ब्रेडला कट करून घ्यायचे आहेत. हे ब्रेड कट केलेले मी एका मिक्सर भांड्यामध्ये टाकत आहे. त्यामध्ये ही मी थोडी मिल्क पावडर टाकत आहे. आता आपल्याला हे बारीक दळून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता की मी मिक्सरला लावलेलं आहे आणि किती चांगलं बारीक झालेलं आहे. इथे मी प्लेट घेते. यामध्ये जे मिश्रण आपण मिक्सरला लावलेलं आहे त्या प्लेटमध्ये ओतत आहे. इथे मी दूध घेतलेलं आहे हे मिश्रण मळण्यासाठी. तर ह्यामध्ये थोडं दूध घालून आपल्याला हे मळायचं आहे आणि चांगलं मळायचं आहे. एकदम मऊसूत गोळा असा बनवायचा आहे. हे पहा, गुलाबजामुन मी आता या तेलामध्ये तळून घेत आहे. पण हे तेल जास्त तापलेलं नाहीये. हे तेल खूप कमी तापलेलं आहे. तर कमी तापलेल्या तेलामध्ये हे गोळे सोडलेले आहेत. कारण जर तेल जास्त तापलं असेल तर काय होतील, आतून गुलाबजामुन जे आहे ते कच्चे राहतील. तर आपल्याला इथे मी हा साखरेचा पाक करायला घेते. इथे मी पिठी साखर घेतलेली आहे. तुमच्याकडे साखर असेल तर तुम्ही साखर घ्या. मी जेवढी पिठी साखर घेतली तेवढंच मी त्यामध्ये पाणी घालत आहे. आपल्याला हा पाक काही 1 तारी 2 तारी असा नाही बनवायचा आहे. आपल्याला फक्त याची साखर वितळून घ्यायची आहे, थोडीशी उकळी द्यायची आहे, बस. बाकी काय नाही. इलायची पावडर टाकायची आहे. आपला पाक तयार होतो. आता हे सर्व गुलाबजामुन मी या पाकामध्ये घालते आणि साधारण 1 घंट्यासाठी याला पाकामध्ये सोडून देते. तुम्ही बघू शकता की आपले गुलाबजामुन किती छान दिसत आहेत आणि खायलाही खूप चांगले लागतात. तर मी तुम्हाला सांगेन की तुम्हीही करून बघा. खूप छान गुलाबजामुन लागतात. एकदम सोपे आहेत आणि करायलाही इझी आहेत. आणि गुलाबजामुनमध्ये तुम्हाला जर मिल्क पावडर टाकायची असेल तर टाका, नाही टाकली तरी चालेल. पण मिल्क पावडरने एक चांगली टेस्ट येते. त्यामुळे मिल्क पावडर टाकली गेली. तर माझा व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब निश्चित करा.